नमस्कार मित्रांनो, माझं नाव ऋषिकेश गायकवाड. तुमचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान असलेल्या येरमाळा देवीच्या दर्शनासाठी आलो आहोत. या ब्लॉगमध्ये आपण मंदिर परिसर, देवाचे दर्शन, सुंदर आणि तेथील भक्तिमय वातावरण अनुभवणार आहोत. मला असे धार्मिक आणि प्रवासाशी संबंधित व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग येरमाळा देवीच्या पवित्र दर्शनाला सुरुवात करूया. चालू येरमाळा गावामध्ये येळाईचे दर्शन घेण्यासाठी. बीडच्या आत आपलं गाव आहे, सासरवाडी आहे. सासरवाडीच्या इथं सासरवाडीचं नाव आहे आपल्या लिंबा गणेश. लिंबा गणेश 71 किलोमीटर आपलं येरमाळा देवीचं मंदिर आहे. तर आपण तिकडे दर्शनाला चाललो. आता आपण बीड सोलापूर हायवेवर आहे. आपण पवन कुल्फी आईस्क्रीम जरा आईस्क्रीम खाण्यासाठी थांबलो. येडामाईच्या मंदिरापर्यंत जाऊसपर्यंत आपण काही कविता ऐकून घेऊया. कवितेचे नाव आहे मला सोडून जाऊ नको येडामाई. जगाची राती आई मला कळाली, म्हणून येडामाय वाट तुझ्याकडे वळाली. तुझं जर लक्ष हटलं बिटलं तर नक्की समज वैर्यांनी मला लुटलं. माझं कोणा पटलं नाही पटलं, पण तुझ्या पुढं कुठं माझं सुटलं. आता सहन होईना हे दगदग येडामाय. अगं येडामाय, जगणं हे राहिलं नाही सोपं. रात रात येतं नाही झोप. नाही राहिली शाबासकीची थाप, ज्याला त्याला मारायची झेप. चालून येतं ग उगाचच, कोणावर नाही माझं बोल. दिवसच फिरविले गोल गोल. मी बी त्याचा विचार केला खोल. माझ्यासाठी तू अनमोल. तुझ्या विना कोण चंदनाला मग ग येडामाय. मला सोडून तू कुठं बी जाऊ नको ग येडामाय. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखली जाणाऱ्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील देवी प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवासाला निघाले तेव्हा त्यांना प्रलोभन दाखवण्यासाठी देवी पार्वतीने सतीचे रूप घेऊन त्यांना भुलवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा रामाने पार्वतीला वेडी आहेस असे म्हटले तेव्हापासून देवी त्याच ठिकाणी राहिली व येडाई उर्फ येडेश्वरी झाली, अशी आख्यायिका या देवी संदर्भात सांगितले जाते. देवीचे वर्षातून 2 वेळा यात्रा भरते. चैत्र पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. श्रावणी पौर्णिमेलाही येडेश्वरीची श्रावणी यात्रा भरते. असंख्य भाविकांच्या उपस्थितीत येडेश्वरी यात्रेचा चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम पार पाडतो. एरवी 12 महिने काळीभोर असलेल्या या जमिनीत देवीची पालखी येताच चुनखडी प्रकट होते, अशी पूर्वीपासून मान्यता आहे. ज्यांना वेचलेल्या चुन्याच्या खड्याच्या राशी केल्या जातात. पालखी मंदिरात परतल्यानंतर ही चुनखडी भाजून मंदिर चुन्याने रंगवले जाते. या काळात दररोज रब्बी हंगामातील नवीन धान्यांपासून तयार केलेल्या वड्या, भाकरी, पोळ्या, आंबीला आधीचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. नवरात्रातही देवीचा उत्सव दसरा सणापासून पौर्णिमेपर्यंत मोठ्या आनंदात साजरा केला जातो. येरमाळा येथील लोक व इतर भाविक येडेश्वरीला जागृत दैवत मानतात. तर मित्रांनो, येरमाळा देवीच्या दर्शनाचा आपला आजचा सुंदर प्रवास इथेच संपतोय. आज आपण देवीचे पवित्र दर्शन घेतले, मंदिर परिसर पाहिला आणि तेथील भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला. मला आशा आहे की हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्हालाही देवीचा दर्शनाचा आनंद मिळाला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणीला आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि सबस्क्रिप्शन आम्हाला असेच नवीन आणि चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतो. पुन्हा भेटूया
अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये नवीन ठिकाणी आणि नवीन अनुभवासह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद. जय येरमाळा देवी.